देवी महागौरी, तुझी कृपा या रामपुरे कुटुंबावर कायम राहू देत आणि या घरावर आलेली सगळी संकट लवकरात लवकर दूर होऊ देत. इथे थांबले तर मला आरती आणि प्रसाद घ्यावाच लागेल. नाही, नकोच ते. अनन्या, हाँ जी. मला जरा स्वयंपाक घरात घेऊन जातेस का? आजी, तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देते. नाही रे बाळा, मला माझ्या हाताने पाणी घ्यायचंय. हा, ठीक आहे, चला. मी माझी काठी काढते. हो दादा. हे काय वेद? मला आजीने दिलं. छान आहे ना? खूप छान. गौरी मातेच्या कृपेने आता सगळं नीट होणार. सावकाशा. आजी, पायरी आहे. हो हो. सावकाश. आजी, तुम्ही ना इथे उभे राहा, मी पाणी आणते. हो. अनन्या, हा, तू यांना इकडे का घेऊन आलीस? नाही म्हणजे त्यांना काही हवं असेल तर तू नेऊन द्यायचंस ना. अगं बाई, मंजिरी आहे का इथे? वा, बरं झालं अनन्या, तू आता गेलीस तरी चालेल. हा, तुम्हाला पाणी हवंय ना? हो हवंय ग, घेईन मी. पण ही आहे ना इथे, ही देईल ना मला पाणी आणि बाहेर पण घेऊन जाईल. आहेस ना ग? अनन्या, तुझा. बरं. नक्की पाणी प्यायला चाललीस ना? मी पाणी प्यायला नाही आले, तुला पाणी पाजायला आले. हरकत नाही, आज पाणी नाही पाजत तुला. आज तुला असं काही पाजते की तुझं कायमचं कल्याण होऊन जाईल. नाही यश मिळणार. या आधी सुद्धा प्रयत्न केला होतास तू मंजिरी. मिळालं का यश तुला? नाही मिळालं. आजही नाही मिळणार आणि यापुढेही नाही मिळणार. हो आजी, इथे आहात हो तुम्ही? चला, दादाने बोलवलंय. तीर्थप्रसाद बाकी आहे ना अजून. चला. हो हो. तीर्थप्रसाद तर घ्यायलाच हवा ना. या मंजिरी, येतेस ना? चल निघूया.
वहिनी दादा बोलतोय. सांभाळू ना. हो पायरी आहे. होय ग. अगं बायको, वहिनींना आत्ताच का बोलवलंस? तीर्थप्रसाद तर राहिलाय फक्त. तीर्थप्रसादाला फार महत्व असतं रे लेकरा. तीर्थासारखं निर्मळ आणि पवित्र काहीही नाही. खऱ्या भक्तीचं सार म्हणजेच तीर्थ. देवाच्या आशीर्वादाची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते बाळा, आणि नकारात्मक शक्ती नाहीशी होते. आज तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. आजच्या पूजेचं आणि तीर्थाचं मोल खूप मोठं आहे रे बाबा. कसं काय आजी? अनन्या बाळा, त्याची एक गोष्ट आहे. गोष्ट? हो आजी सांग ना मला गोष्ट, मला ऐकायची आहे. हो हो सांगते हा. एक गाव होतं. त्या गावात एक चेटकीण होती. ती चेटकीण माणसाच्या रूपात राहत होती. तिने आपलं खरं रूप कधीच कोणाला कळू दिलं नाही. अगं ती जन्माला आलेल्या बाळांना मारून खायची. गावातली लोक खूप घाबरली होती ग. पण ती चेटकीण कुठे सापडतच नव्हती. पण देवीची लीला खूप अगाध आहे हे तिला माहित नव्हतं. मार्गशीर्ष गुरुवारचा दिवस होता. त्या दिवशी पूजेच्या नंतर त्या चेटकिणीला नाईलाजाने तीर्थ प्यावं लागलं. आणि मग तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं. ते तीर्थ तिने प्यायचंच नाही ना. अगं तिने ते तीर्थ घेतलं नसतं तर सगळ्यांना तिचा संशय आला नसता का? आणि ती ते तीर्थ फेकूनही देऊ शकत नव्हती, कारण ती भस्म झाली असती. आजी या तीर्थात एवढी शक्ती असते? हो. ही म्हातारी नक्कीच नक्कीच मला हे तीर्थ प्यायला लावणार. दादासाहेब, ते आपल्याला सोनाराकडे जायचं होतं ना? हो चला मग निघूया आपण. चला. थांब ग पोरी. अगं आधी तीर्थ तर घेऊन जा. वेदा बाळा, मला देतेस ना तीर्थ? हो आजी.